जयधनच्या वंशाला वारस म्हणजे वतनाला वारस. तुम्ही काय बी काळजी करू नका. या नाऱ्याचा वार म्हणजे एक घाव आणि 2 तुकडं. पोरं कुठं आहे ती? ते काय आहे ना सोमजी भिवजी, शेती आणि शेतकरी दोन्ही जगला पाहिजे. म्हणजे आपल्या हे पोवार मारण पाठीवर बांधून जन्माला आले. नजरातली धार शास्त्रात उतरली की समजायचं वार कान्होजीनं केलाय. मी डॉक्टर रसिक कदम, फाउंडर डायरेक्टर आयकॉन दी स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड. बेसिकली आयकॉन दी स्टाईल हे प्रोडक्शन हाऊस आहे आणि त्याच्या अंतर्गत आम्ही या कान्होजी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. 12 खडी डिजिटल प्लॅटफॉर्म हे यूट्यूब चॅनलवर उद्या सकाळी याचं रिलीज होणार आहे. बेसिकली कान्होजी हा चित्रपट किंवा हा लघुपट करण्यामागचा आमचा मानस असा होता की आम्ही एक सिरीज चालवतो इतिहास विसरलेल्या पानांचा. त्याच्यामध्ये मावळ्यांचा जो ज्ञात इतिहास आहे त्या व्यतिरिक्त जे काही त्यांचा म्हणजे लोकांना जे माहिती आहे त्याच्या व्यतिरिक्त संशोधन करून तो इतिहास लोकांच्या समोर आणण्याचं कार्य आम्ही करत आहोत. तर कान्होजींनी वतनावर पाणी सोडलं होतं हा इतिहास सगळ्यांना ज्ञात आहे. पण याची सुरुवात जिथं झाली होती ते त्यांच्या जन्माची कहाणी होती आणि त्यांच्या जन्माच्या कहाणीच्या वेळेस ती बीजं रुजलेली होती. त्याच्यामुळं ते वतनावर पाणी सोडू शकले होते आणि ते लोकांच्या समोर आणणं आवश्यक वाटलं आम्हाला. त्याच्यामुळं हा भाग घेऊन आलो होतो. याच्या पुढं 12 मावळांची 12 याची सिरीज करण्याचा आमचा मानस आहे. आज जो उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही बघितला इथे त्याच्यातनं आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे आणि लवकरच आमचा 4था भाग येतो आहे. स्टे ट्यून. वंदे मातरम सगळ्यांना. खरं तर कान्होजी जेधे यांच्या फक्त इतिहास लोकांना हा माहीत आहे की त्यांनी फक्त वतनावर पाणी सोडलं, तर त्यांच्या जन्माची कहाणी कोणाला माहीत नाही. तर बेसिकली ज्यावेळेस मी याचा अभ्यास चालू केला ह्या कान्होजी लघुपटाचा मी ॲज अ स्टोरी पत्रकार आणि दिग्दर्शक आहे आणि कान्होजी यांचा पण रोल मीच प्ले केलेला आहे. तो याच्यामागं खूप मेहनत आहे कारण इतिहासावरती काहीतरी करत असताना खूप सारा अभ्यास लागतो त्याला आणि ते सगळे रेफरन्स वगैरे जमा करावं लागतात. सो मी बरेच पुस्तकं वाचून अनेकांचे मार्गदर्शन घेऊन ह्या इतिहासाचा मी पडताळणी केली आणि मगच ह्यात पाऊल टाकलं. आणि हे पाऊल टाकत असताना सगळ्यात महत्त्वाचं की आर्थिक जे फायनान्शियली प्रॉब्लेम येतो तो मला आला. मी मी स्टोरी लिहून मला 1.5 ते 2 वर्ष झाली. मग मला ह्या सरांचा रेफरन्स भेटला आणि ह्या सरांनी कसलाही विचार न करता ते फक्त नाव ऐकलं आणि त्यांना हिस्टॉरिकलची एवढी आवड आहे ते नाव ऐकलं आणि त्यांनी जागच्या जागी मला होकार मारला. सो हे बेसिकली ह्यांनी होकार मारल्यापासून सुद्धा 3 महिने सलग हे आमच्यासोबत होते. जिथं आम्ही जाईल तिथं ते सुद्धा येत होते. हा जो स्ट्रगल जो आहे तुम्ही जे बघितली फिल्म ते खिंड वगैरे हे सगळं सर आमच्यासोबत ते अनुभवत होते. तो यांना इतकी आवड आहे. सो हे सगळं जे शक्य झालं ते या सरांमुळे शक्य झालं. रसिक कदम या सरांमुळे शक्य झालं आणि ही भूमिका मुळात ॲक्च्युली ही भूमिका करायला माझं भाग्य समजेल मी कारण कान्होजी जेधेंची भूमिका मला मिळली. सो मी त्याच्यासाठी निशब्द आहे. याच्यावरती काहीतरी बोलेल निशब्द आहे पण खरंच माझं भाग्य की मी DOP किंवा म्युझिक वगैरे छान आहे पण सगळं हे असताना तुम्ही पूर्ण लांबीचा चित्रपट का नाही केला? सर हा आमचा पहिला प्रयत्न होता. डेफिनेटली आम्हाला पूर्ण म्हणजे फीचर फिल्म बनवायच्या आहेत पण फीचर फिल्म बनवताना जे बजेट घेऊन चालावं लागतं त्याच्यासाठी आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. आधी आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून किंवा या 12 मावळांचं पहिलं एक प्लॅटफॉर्म बिल्ड करायचं आहे आणि त्याच्यानंतर एक भव्य दिव्य चित्रपट घेऊन यायचं. म्हणजे तिथं जेव्हा इतिहासाला आपण हात घालतो ऐतिहासिक चित्रपटाला हात घालतो
तेव्हा बजेट हा कन्सर्न नाही राहिला पाहिजे आणि तसाच आमचा प्रयत्न आहे. थोडं थांबा, लवकरच आमची अनाऊन्समेंट येते. चित्रपटाची कथा जी आहे ती किती काल्पनिक आहे आणि किती सत्य? नाही, ही वस्तुस्थिती आहे, ही काल्पनिक नाही आहे. फक्त याच्यात आम्ही सिनेमॅटिक लिबर्टी काही घेतलेली आहे. अत्यंत म्हणजे सत्य घटनेवर आधारित ही कथा आहे. याचे इतिहासात खूप रेफरन्स आहेत आणि त्या रेफरन्सचा पूर्ण स्टडी आणि बेसिकली माझा आजोळ कान्होजी त्यांच्या घरातला आहे आणि तिथनंही आम्ही याचे रेफरन्स घेतलेले आहेत. सो इतिहास तपासल्याशिवाय लोकांसमोर आणणं हे आम्हालाही मान्य नाही आहे. योग्य आहे तेच आम्ही लोकांच्या समोर आणतो आणि तसाच आमचा प्रयत्न राहील याच्यात. येस, नमस्कार. मी स्मिता अंजुटे पायगुडे. मी ॲक्च्युली आयकॉनिक स्टाईलची को फाउंडर आणि डायरेक्टर आहे आणि ह्या चित्रपटाची निर्माती. ॲक्च्युली आता चित्रपटाबद्दल सांगायचं तर ऐतिहासिक हा विषय सगळ्यांचा खूप जीवाभावाचा असतो. आमचाही आहे. महाराजांचा जो इतिहास आहे, त्यांच्या हाताखाली जे काही मावळे सरदार, शूरवीर सरदार होते, त्यांच्याविषयी प्रोजेक्ट करायचा हे आमच्या डोक्यामध्ये फार वर्षांपासून होतं. सो हा चित्रपट करायचा, एक लघुपट करायचा आम्ही निर्णय घेतला होता. आणि जसं मगाशी सर बोलले की लवकरच आपण मोठा चित्रपटसुद्धा अनाऊन्स करतो आहे. तर वाट पाहतील महाराष्ट्राची जनता नक्कीच आणि त्याला ॲप्रिशिएटही करतील. मी नीता यनपुरे, मार्केटिंग डायरेक्टर आहे या कंपनीमध्ये. मी जॉईन झाले तोपर्यंत यांचं ऑलरेडी काम चालू झालेलं आहे या चित्रपटावरती. पण एकंदरीत जी काही मेहनत त्यांनी केली आहे त्याच्यात थोडासा खारीचा वाटा माझा होता की त्याचा अर्थव्यवस्थापन जे काय होतं ते मी बघत आले. आणि आत्ता तुम्ही ऑलरेडी बघितलंच सिनेमा जे काय आम्ही त्याचा आउटपुट जे काय आलेलं आहे ते बघून मी खूपच खुश आहे आणि आम्ही याच्यापेक्षाही जास्त प्रयत्न करू. जसं स्मिता म्हणली तसं पूर्ण चित्रपट करायचा आमचा प्रयत्न राहील. धन्यवाद.